नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशवेदा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्सेंटेजचा एक महत्त्वाचा पुन्हा एक टाइप बघणार आहोत. तो म्हणजे पर्सेंटेज प्लस वेन डायग्राम, जे की आपल्याला परीक्षामध्ये नेहमी पाहायला मिळतात. वेन डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स ऑन पर्सेंटेज. ठीक आहे. तर आज आपण त्या क्वेश्चन्सला परीक्षेमध्ये कसे डील करू, आज आपण या सेशनमध्ये शिकणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर चला तर आपण डायरेक्ट पर्सेंटेज प्लस वेन डायग्रामच्या कन्सेप्ट पासून सुरू करूया. ॲक्चुअल मध्ये काय असते. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो. हम्म. तर आज आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज प्लस वेन डायग्राम. ओके. आता वेन डायग्राम काय असते विद्यार्थ्यांनो, पर्सेंटेज बेस दिलेलं असते. जसे की वेन डायग्राम मध्ये काय असतं ऍक्च्युली, हा एक सर्कल आहे. ओके विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. जे पर्सेंटेजचे जे डिस्क्रिप्शन आहे, विद्यार्थ्यांचं डिस्क्रिप्शन म्हणा, व्यक्तींचं डिस्क्रिप्शन म्हणा, ते या वेन डायग्राम थ्रू आपल्याला विचारलं जाते आणि याच्यावर बेस क्वेश्चन विचारलं जातं आपल्याला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला बघा पुन्हा इकडे लक्ष द्या. जसा हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे. ओके. सगळ्यात पहिले आपण 2 सर्कल विषयी चर्चा करू. मग एक प्रॉब्लेम बघू. त्यानंतर पुन्हा आपण 3 सर्कल विषयी चर्चा करू. ठीक आहे. तर समजा विद्यार्थ्यांनो हा एक सर्कल आहे. इथे काही जे विद्यार्थी आहेत ते दूध पितात. ठीक आहे. काही विद्यार्थी काय पितात? दूध पितात. आणि इथे जे काही विद्यार्थी आहेत ते काय पितात विद्यार्थ्यांनो? कॉफी पितात. काय पितात? कॉफी. ठीक आहे. काही विद्यार्थी दूध पितात तर काही विद्यार्थी कॉफी पितात. एवढं समजलं का विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या. काही विद्यार्थी काय करतात? दूध पितात तर काही विद्यार्थी कॉफी पितात. आता मला सांगा, ठीक आहे. मला सांगा, जर मी म्हणत आहे, की 50 असे विद्यार्थी आहेत जे दूध पितात. किती? 50 असे विद्यार्थी आहेत जे दूध पितात, तर मी 50 ही व्हॅल्यू कुठे ठेवू? इथे अंदर ठेवू पूर्ण याला, की कुठे ठेवू? तर ते 50 विद्यार्थी दूध पितात, तर मी काय इथे ठेवणार. कुठे ठेवणार? इथे ठेवणार. काय ठेवणार? 50 विद्यार्थी. म्हणजे असे किती विद्यार्थी दूध पितात? 50 विद्यार्थी दूध पितात. आणि मी म्हणून राहिलो, की 60 विद्यार्थी कॉफी पितात. तर ते 60 विद्यार्थी कुठे ठेवणार? इथे ठेवणार. बाहेर ठेवणार. ठीक आहे. ह्या सर्कलच्या, ह्या गोल्याच्या बाहेर ठेवणार. एवढं कळलं? मी म्हणून राहिलो, की दूध पिणे वाले, की दूध जे पितात, ठीक आहे, ते 50 विद्यार्थी आहे आणि कॉफी जे पितात ते 60 विद्यार्थी आहे. एवढं कळलं विद्यार्थ्यांना? ठीक आहे. आता इथे ऑनली ऑनली म्हणजे फक्त. ठीक आहे. ऑनली म्हणजे फक्त. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, फक्त. ओके. ऑनली म्हणजेच फक्त. आता मी विचारून राहिलो तुम्हाला, की सगळ्यात पहिले इकडे बघा. दूध पिणेवाले 50 आहे, कॉफी पिणेवाले 60 आहे. आणखी एक सांगून राहिलो, की मी 20 असे विद्यार्थी आहे जे दूध आणि कॉफी दोन्ही पितात. दूध प्लस कॉफी दोन्हीही पितात. असे किती विद्यार्थी आहे? असे मी 20 विद्यार्थी म्हणून राहिलो. 20. तर हे 20 विद्यार्थी मी कुठे ठेवणार विद्यार्थ्यांनो? जे दूध आणि कॉफी दोन्ही पितात त्यांना मी इथे ठेवणार. कुठे ठेवणार? मधात ठेवणार यांच्या. ठीक आहे. 20 विद्यार्थी कुठे ठेवणार विद्यार्थ्यांनो? इथे. का बरं? कारण ते दूध बी पितात आणि कॉफी बी पितात. म्हणून मी त्यांना मधात ठेवलं. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? आता मी विचारून राहिलो, की फक्त ओन्ली दूध पिणे वाले विद्यार्थी किती आहे? फक्त दूध पिणे वाले विद्यार्थी. जर मी इथे विचारलं, की फक्त दूध पिणे वाले विद्यार्थी किती आहे, तर किती काढणार विद्यार्थ्यांनो? याच्यात काय करायचं? 50 मधून 20 काढायचे. ती राहिली किती? हे 30. तर हे ओन्ली आहे विद्यार्थ्यांनो. हे काय? ओन्ली. हे काय? फक्त. फक्त असे विद्यार्थी आहे, फक्त दूध पितात. पिणे विद्यार्थी किती आहे? फक्त आणि फक्त 30 आहे. दूध आणि कॉफी पिणे वाले विद्यार्थी दोन्ही किती आहे? 20 आहे. आणि दूध पिणे वाले विद्यार्थी किती आहे? टोटल 50 आहे. बघा यांची टोटल होऊन राहिली का? 20 + 30 50. म्हणजे दूध पिणे वाले विद्यार्थी किती आहे? 50. पण फक्त दूध पिणे वाले विद्यार्थी किती आहे विद्यार्थ्यांनो? 30. आणि दूध प्लस कॉफी पिणे वाले विद्यार्थी किती आहे? 20. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं का? लक्षात घ्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला विचारून राहिलो, फक्त म्हणजे फक्त ओन्ली दूध पिणे विद्यार्थी किती मिळाले आपल्याला? किती मिळाले विद्यार्थ्यांनो? 30. आता पुन्हा विचारून राहिलो, की फक्त म्हणजेच ओन्ली
कॉफी कॉफी पिणे वाले विद्यार्थी, जे कॉफी पितात ते विद्यार्थी किती आहे ते सांगायचे. आता तुम्ही बघा ऑनली 30 तर काढलं दूध पिणेवाले. आता मला सांगा कॉफी पिणेवाले फक्त फक्त या ऑनली कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती आहे सांगा. किती येणार? 60 आहे. टोटल कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 60 आहे. 60 मधून काय करू आपण? 20 मायनस करू, कारण ते दोघंही दूध बी पितात आणि कॉफी पितात. तर 60 मधून 20 गेले, किती राहिले विद्यार्थ्यांनो? 40. तर हे 40 काय आहे विद्यार्थ्यांनो? ऑनली या फक्त. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर ऑनली कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 40. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? म्हणजे टोटल स्टुडंट किती आहे इथे विद्यार्थ्यांनो? टोटल स्टुडंट आहे विद्यार्थ्यांनो 50 आणि 60 110. ठीक आहे, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, पुन्हा लक्ष द्या. ठीक आहे, बघा टोटल विद्यार्थी आहे 110. त्याच्यातले दूध किती पितात? 50. कॉफी किती पितात? 60. एवढं कळलं. कॉफी कॉफी आणि दूध दोन्ही पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 20. फक्त दूध पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 30. फक्त कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 40. एवढं कळलं. आता मला सांगा की असे विद्यार्थी जे ना दूध पितात ना कॉफी पितात, असे किती विद्यार्थी आहे सांगा. असे विद्यार्थी जे ना दूध पितात ना कॉफी पितात, असे किती विद्यार्थी आहे मला सांगा. सांगा विद्यार्थ्यांनो. जे ना दूध पितात ना कॉफी पितात, असे किती विद्यार्थी आहे? चला सांगा. कसं फाइंड आउट करूया आपण याला? ठीक आहे, कसं फाइंड आउट करू सांगा. टोटल विद्यार्थी 110 आहे. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जे ना दूध पितात ना कॉफी पितात. तर टोटल विद्यार्थी 110 आहे. मला सांगा असे किती विद्यार्थी आहे जे फक्त एकच पेय पितात? ऍट लिस्ट एकच पेय पितात. फक्त एकच पेय पिण्यावाले विद्यार्थ्यांची संख्या सांगा मला. सांगा किती आहे विद्यार्थ्यांनो? म्हणजे किमान एक तरी पेय पितात. एक तरी पेय पितात. कोणता तरी एक, चाहे दूध पिणार या कॉफी पिणार, कोणता तरी एक पेय पितात. असे किती विद्यार्थी आहे सांगा मला. तर बघा म्हणजे किमान किमान एक तरी. आता इथे बघा, किमान एक तरी पेय पिने वाले, एक तरी पेय पिने वाले, किमान एक तरी पेय पिणे वाले विद्यार्थी किती आहे? पटकन सांगा. त्याच्यात काय येणार विद्यार्थ्यांनो? एक पण येणार, या दोन पेय पिणेवाले ते पण येणार, या दोन पेक्षा जास्त पिणेवाले ते पण येणार. म्हणजे एक पेक्षा एक, म्हणजे एक तर चालेलच, दोन बी चालेल, तीन बी चालेल, पण एक पेक्षा कमी चालणार नाही. तर एक पेय पिणेवाले विद्यार्थी असे किती आहे? 30 आणि 40. किती आहे विद्यार्थ्यांनो? एक पेय पिणेवाले 30 प्लस 40. तशाच प्रकारे दोन पेय पिणेवाले विद्यार्थी किती आहे? प्लस 20. म्हणजेच काय होणार? किमान एक तरी पेय पिण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती होणार? 30 प्लस 40 70 आणि 20 90. किती होणार विद्यार्थ्यांनो? किमान एक तरी पेय पिण्यावाल्याची संख्या किती होणार? 90. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? बघा लक्ष द्या इकडे. बघा म्हणजे म्हणजे हे 90 विद्यार्थी असे आहेत जे दूध बी पितात, जे कॉफी बी पितात आणि कॉफी प्लस दूध बी पितात. कळलं एवढं? एक पुन्हा विचारले जाते की कमाल, कमाल वाला एक क्वेश्चन येतात विद्यार्थ्यांनो. कमाल, ठीक आहे. कमाल एक, कमाल असे किती विद्यार्थी आहे? कमाल एक तरी पेय पिणे वाले विद्यार्थी किती, असं विचारतात. कमाल एक पेय पिणे वाले, ठीक आहे. आता कमाल एक पेय पिणे वाले हे म्हटलं का? इथं काय होतं? किमान, किमान एक तरी. ओके, आणि इथे काय विद्यार्थ्यांनो? कमान, कमान नाही कमाल, ठीक आहे. कमाल एक पेय पिणे वाले विद्यार्थी सांगा. कमाल. आणि याचं मी तुम्हाला, कमाल म्हणजे काय होते विद्यार्थ्यांनो? कमाल म्हणजे काय होते? ऍट मोस्ट. कमाल म्हणजे काय होते? ऍट मोस्ट. आणि किमान म्हणजे काय होते विद्यार्थ्यांनो? ऍट लिस्ट. किमान म्हणजे काय होते? ऍट लिस्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. किमान म्हणजे हे ऍट लिस्ट,
कमाल म्हणजे ॲट मोस्ट. याचा मीनिंग तुम्ही समजून घ्या विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. किमान म्हणजे किमान एक पेय पिणेवाले विद्यार्थी. किमान एक पेय म्हणजे एक पिला तरी चालते. कोणता बी एक पेय पिला तरी चालते आणि 2 पण पिला तरी चालते आणि 3 पण पिला तरी चालते. तर अशा विद्यार्थ्यांची संख्या किती आहे बघा. एक पिणेवाले 30 आणि 40 आणि दोन्ही पिणेवाले असे 20 टोटल 90. आणि कमालचा मीनिंग काय असतो विद्यार्थ्यांनो? जसं मी तुम्हाला म्हणून राहिलो की तुम्ही कमाल एकच रसगुल्ला खाऊ शकता. कमाल एकच रसगुल्ला खाऊ शकता. म्हणजे एक तर तुम्ही एकच खाणार या काहीच नाही खाणार. म्हणजे तुम्ही एक तर 1 खाणार नाहीतर 0 खाणार. म्हणजे न खानेवाला पण पकडला जाणार, एक तर पकडला जाणार. मी म्हणत कमान तुम्ही 2 रसगुल्ले खाऊ शकता. म्हणजे तुम्ही एक तर 2 खाणार या 1 खाणार या काहीच नाही खाणार. तर हा होते कमालचा मीनिंग. काय असतो हा? मराठीमध्ये कमाल म्हणजेच ॲट मोस्ट. तर मला सांगा आता विद्यार्थ्यांनो, कमाल एक पेय पिणेवाले विद्यार्थी किती? आता कमाल म्हणजे एक पेय म्हणजे हे तर 30 आलेच. ओके. आणि हे 40 तर आलेच विद्यार्थ्यांनो. ओके. आता मला सांगा असे किती विद्यार्थी आहे, जे एक पण पेय पीत नाही. ना दूध पीत, ना कॉफी पीत. ठीक आहे. कोण टोटल आहे 110 आणि एक पिण्यावाले 90 आहे. म्हणजे आपण काय करू इथे विद्यार्थ्यांनो, 110 मधून 90 गेले तर किती राहिले 20. तिथे 20 असे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनो, जे ना दूध पितात, ना कॉफी पितात. असे किती विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनो? असे किती विद्यार्थी आहे? 20. म्हणजेच आपण म्हणू शकू ना दूध ना कॉफी पिणे वाले विद्यार्थी किती आहे? 20. तर लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, आता प्रश्न काय विचारलाय? कमाल एक पेय पिणे वाले विद्यार्थी किती? कमाल एक म्हणजे आपल्याला एक तर एक पेय पिणे वाला चालेल किंवा न पिणे वाला चालेल. तर मला सांगा एक पेय पिणे वाले 30 + 40 आणि एक पण पेय न पिणे वाले किती आहे? 20. तर इथे काय लिहू आपण +20. काय लिहू विद्यार्थ्यांनो? +20. तरी किती होणार? 30 आणि 40 70 आणि 20 किती होणार पुन्हा? 90. ओके. चला इथे पण 90 आले विद्यार्थ्यांनो. ओके. इथे पण काय झालं? इथे पण 90 आलंय. कळलं विद्यार्थ्यांनो? हं? बघा. लक्षात आहे इकडे? हं. चला लक्षात आहे इकडे बघा विद्यार्थ्यांनो. हे जे 20 आहे, हे जे 20 आहे, हे 20 आहे ह्याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. विद्यार्थ्यांनो याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे? बघा. हे जे 20 आहे ना विद्यार्थ्यांनो, हे वाले आहे. म्हणजे हे पिणे वाले आहेत. दूध प्लस कॉफी पीने वाले आहे. हे काय? पीने वाले आहे. म्हणजे हे दोन्ही पण पिणे वाले आहे. ठीक आहे? आणि हे जे आहे ना, हे विद्यार्थ्यांनी ना दूध ना कॉफी पीने वाले. ठीक आहे? एवढा डिफरन्स लक्षात ठेवा ना विद्यार्थ्यांनो. बस एवढं कळलं का तुम्हाला सांगा? एवढा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. बस झालं. हे हा प्रॉब्लेम तुम्हाला हा कन्सेप्ट तुम्हाला समजला ना विद्यार्थ्यांनो? अशा प्रकारचं तुम्हाला कोणतं बी कन्सेप्ट आलं ना तुम्ही इझिली क्रॅक करू शकणार तो प्रॉब्लेम. ठीक आहे? ओके. स्क्रीनशॉट घेऊन टाका. हं. एक वेळेस पुन्हा समजून सांगू बघा. टोटल 110 विद्यार्थी आहे. त्यापैकी 50 दूध पितात, कॉफी 60 पितात. ओके. एवढं कळलं. त्यानंतर ओन्ली फक्त दूध पिणेवाले किती आहेत? 30 आहे. ओन्ली फक्त आणि फक्त कॉफी पिणेवाले किती आहेत? 40 आहे. दूध आणि कॉफी दोघेही पिणेवाले किती आहे? 20 आहे. ओके. आता किमान एक तरी पेय पिणेवाले म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त पेय पिणेवाले आपल्याला चालेल. तर हे एक पेय पिणेवाले 30 + 40 आणि एक पेक्षा जास्त पिणेवाले म्हणजे जे दूध आणि कॉफी दोन्ही पितात असे 20 लिहिले. ठीक आहे? म्हणजे टोटल आली 90. ठीक आहे? त्यानंतर कमाल एक पेय पिणेवाले. कमाल म्हणजे ॲट मोस्ट म्हणजे एकच प्या किंवा काहीच नको प्या. तशा प्रकारे. तर एकच पिणेवाले किती आहेत? 30 आणि 40. 30 आणि 40 आणि ना दूध पिणेवाले ना कॉफी पिणेवाले विद्यार्थ्यांनो तर ते किती आहे? 20 आहे. कसं काढले? हे आपण 110 मधनं काय केले? 90 मायनस केलं तर 20 आलं.
तर हे ना दूध ना कॉफी पिणे वाले, तर टोटल असे कमाल एक पेय पिणे वाले किती आहे लोक? 90 आहे. कळलं विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. समोर जायचं. चला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? चला आता याच्यावर आपण एक प्रॉब्लेम, कन्सेप्ट बेस्ड एक प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, रफ करतो मी याला. अगदी इझी आहे विद्यार्थ्यांनो, काही तुम्हाला घाबरायची काही आवश्यकता नाही. असं काही हार्ड टॉपिक नाही आहे. एकदम सोपा टॉपिक आहे हा विद्यार्थ्यांनो. काय एकदम सोपा टॉपिक. ठीक आहे. चला याच्यावर एक प्रॉब्लेम बघूया आपण. सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे. ओके. चला सगळ्यांनी प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. आता प्रॉब्लेम मध्ये काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या इकडे. एका महाविद्यालयात 200 विद्यार्थ्यांची निवड चाचणीसाठी केली. अच्छा, काय म्हणाले? एका महाविद्यालयात 200 विद्यार्थी जे आहेत, 200 विद्यार्थ्यांची निवड चाचणीसाठी केली. त्यापैकी 140 विद्यार्थ्यांना दूध आवडते, 120 विद्यार्थ्यांना कॉफी आवडते आणि 80 विद्यार्थ्यांना दूध व कॉफी दोन्ही आवडतात. ओके, ठीक आहे. एवढं कळलं की 80 विद्यार्थ्यांना दूध व कॉफी दोन्ही आवडतात. तर आपण हा डाटा जो आहे विद्यार्थ्यांना तो आपण लिहून घेऊया. ठीक आहे, हा डाटा आपण लिहून घ्या. बघा इकडे लक्ष द्या. एका महाविद्यालयात 200 विद्यार्थ्यांची निवड झाली. किती विद्यार्थी आहेत? 200. ओके, एवढं तर आपल्याला कळलं. त्यापैकी 140 विद्यार्थ्यांना दूध आवडते. ओके, तर हा आपण दूध काढला. ओके, आणि हा का काढला? कॉफी काढला आपण. ठीक आहे, बघा दूध आणि कॉफी. तर हे काय आहे? हा विद्यार्थ्यांना दूध आहे. ओके, आणि हे काय विद्यार्थ्यांना? हे आहे कॉफी. ठीक आहे. तर त्यातले 140 विद्यार्थ्यांना दूध आवडते. किती विद्यार्थ्यांना? 140 विद्यार्थ्यांना. 140 विद्यार्थ्यांना दूध आवडते आणि कॉफी किती विद्यार्थ्यांना आवडते? 120. 120 विद्यार्थ्यांना कॉफी आवडते. एवढं कळलं? आणि 80 विद्यार्थ्यांना दूध आणि कॉफी दोन्ही आवडते. 80 जे विद्यार्थी आहेत त्यांना दूध आणि कॉफी दोन्ही आवडते. ओके. तर चला आपण या बेसवर आपण काही याचे जे रिमेनिंग आहे, जे ओन्ली वाले ते फाइंड आउट करून घेऊ. आपण मागच्या कन्सेप्टमध्ये शिकलेलेच आहोत. तर मला सांगा फक्त फक्त दूध पिणेवाले किती होणार? किती होणार? 100 मधून 80 गेले, किती राहिले? 20 आणि 40 60. तर फक्त दूध पिणेवाले किती होणार विद्यार्थी? 60 होणार फक्त. आणि तशाच प्रकारे आता बघा फक्त कॉफी पिणेवाले, फक्त कॉफी पिणेवाले किती होणार? 100 मधून 80 गेले, 20 आणि 20 40. ठीक आहे, कळलं एवढं? मी तो लिहून घेतो. फक्त दूध पिणेवाले किती झाले? 60. फक्त कॉफी पिणेवाले किती झाले? 40. ओके, ओनली. ज्याच्यासोबत ओनली या फक्त कनेक्टेड आहे त्यांची फक्त म्हणजे जे फक्त दूध पितात. आणि टोटल दूध पिणेवाले 140 आहे, टोटल कॉफी पिणेवाले 120 आहे आणि फक्त दूध पिणेवाले 60 आहे आणि फक्त कॉफी पिणेवाले 40 आहे. एवढे कळलं? चला, एवढा डाटा तर आपल्याला कळला. एवढ्या डाटावर आपण काय, हा, आणि असे काही विद्यार्थी आहेत जे ना दूध पितात ना कॉफी पितात, तर काय करू आपण? 200 मधनं त्याला मायनस करू. आता पूर्ण असे म्हणजे किती विद्यार्थी आहे जे दूध आणि कॉफी, ना दूध पित ना कॉफी पित, तर किती विद्यार्थी आहे? 60 आणि 40 100 आणि 80 म्हणजे 180 आपण काय करू? मायनस करू. ते किती? 20 विद्यार्थी. 20 विद्यार्थी आहे जे ना दूध पितात ना कॉफी. ओके, ना दूध पितात ना कॉफी पितात विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एवढा डाटा समजला? एवढा डाटा समजला का तुम्हाला? बघून घ्या. ठीक आहे, चला आता प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्नामध्ये पहिला प्रश्न विचारलाय की फक्त दूध आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा.
फक्त दूध. ठीक आहे, फक्त दूध. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचे आन्सर काय होणार विद्यार्थ्यांनो, मी इथं लिहितो. फक्त दूध आवडणाऱ्या, पहिल्या क्वेश्चनचे आन्सर फक्त दूध आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 60. तर पहिल्या क्वेश्चनचे आन्सर काय होणार? 60. ओके, कळलं? दिसून ना राहिलाय. मी इकडे लिहितो विद्यार्थ्यांनो. तर पहिल्या क्वेश्चनचे आन्सर काय होणार? 60. ठीक आहे, ओके. त्यानंतर सेकंड आणि हे थर्ड लिहूया इथं. सांगा. पहिल्या क्वेश्चनचे आन्सर फक्त दूध आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा, तर किती आली? 60. सेकंड म्हणताय की ना दूध, काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो? ना दूध ना कॉफी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा. ना दूध ना कॉफी आवडणाऱ्या. तर ते कसे शोधले आपण? हे किती आहे? 200 आणि 180. 180 मध्ये काय काय आले विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. 180 मध्ये काय काय आलं? हे 60 आले, हे 80 आले आणि हे 40 आले. यांची काय आली? बेरीज आली विद्यार्थ्यांनो. किती आली? 180. 200 मधून 180 गेले, 20 राहिले. ना दूध ना कॉफी पिणेवाले विद्यार्थ्यांची संख्या किती निघाली मग? 20. ठीक आहे, हे काय? हे आन्सर आहे विद्यार्थ्यांनो. तर ना दूध आणि ना कॉफी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे विद्यार्थ्यांनो? 20 आहे. आणि थर्ड क्वेश्चन काय म्हणून राहिले? किमान, बघा किमान लक्षात आहे किमानकडे. किमान एक तरी पेय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा. किमान एक तरी, म्हणजे एक पेला तरी चालेल, 2 पिलं तरी चालेल. 2 म्हणजे दूध आणि कॉफी सोबत पिलं तरी चालेल, या जास्त असेल तरी चालेल. म्हणजे पण एक पेक्षा आपल्याला जास्त पाहिजे. तर तो म्हणून राहिला की किमान एक तरी पेय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? एक तरी पेय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 60 + 40 प्लस किती होणार? 60 + 80 + 40 म्हणजे किती होणार? 180. कसं आलं हे? 60 + 80 + 40. याचं उत्तर किती आलं? 180. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? ओके. बघा किती सोपं होतं. ठीक आहे, समोर जायचं. नेक्स्ट कन्सेप्ट शिकायचा. आता आपण 3 सर्कल वाले शिकणार आहोत विद्यार्थ्यांनो. किती घेणार आहोत? 3 सर्कल. ठीक आहे. याला रफ करतो विद्यार्थ्यांनो. चला, आता 3 सर्कल वाले बघूया. हम्म. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हम्म. चला, आता आपण काय 2 सर्कल वाले बघितले, आता 3 सर्कल वाले बघणार आहोत. ठीक आहे. 3 सर्कल वाले काय, 3 सर्कल मध्ये काय असणार विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. जसा हा एक पार्ट असणार, हा एक पार्ट असणार. ओके, आणि हा एक पार्ट असणार. ठीक आहे. इथे चाय पिणे वाले, इथे मी काही असे विद्यार्थी आहेत जे चाय पितात. ठीक आहे. काही असे विद्यार्थी आहेत जे दूध पितात आणि काही असे विद्यार्थी आहे जे कॉफी पितात. ठीक आहे. 3 सर्कल घेऊन राहिले विद्यार्थी, त्यातला एकच सर्कल आपण डिस्क्राइब करू आणि एक क्वेश्चन बघू. ठीक आहे. चला, तर चाय पिणे, मला मला सांगा की टोटल चाय पिणे वाले विद्यार्थी किती आहे? टोटल चाय पिणे वाले 100 आहे. तर मी हे 100 कुठे ठेवणार? इथे ठेवणार. कुठे ठेवणार? इथे. टोटल फक्त चाय पिणे वाले विद्यार्थी किती आहे? 100 आहे. तर मी इथे ठेवलं. ओके. काही गोष्टी माहिती करून घ्या. काही गोष्टी माहिती करून घ्या. चाय पिणे वाले किती आहे विद्यार्थ्यांनो? 100 आहे. चाय पिणे वाले 100 आहे म्हणून मी 100 इथे ठेवले. ओके. आता मी म्हणून राहिलो की ऑल, तीनही पिणे वाले म्हणजे सर्व, ऑल म्हणजे सर्व, सर्व पिणेवाले ची संख्या मी सांगून राहिलो 5 आहे. इथं लिहून राहिलो मी 5. हे किती आहे? 5. म्हणजे 5 असे व्यक्ती आहे जे सर्व पितात. जे चाय बी पितात, दूध बी पितात आणि कॉफी बी पितात. एवढं कळलं? चाय बी पितात, दूध बी पितात, कॉफी बी पितात. म्हणजे ऑल, म्हणजे हे काय विद्यार्थ्यांना? हे सर्व आहे. ऑल म्हणजे सर्व.
ठीक आहे, एवढं कळलं. आता मी सांगून राहिलो की चाय आणि कॉफी पिणे वाले, चाय प्लस कॉफी, चाय प्लस कॉफी पिणे वाले जे आहे विद्यार्थ्यांनो, त्यांची संख्या किती आहे? 15 आहे. चाय प्लस कॉफी पिणे वाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे विद्यार्थ्यांनो? 15 आहे. तर मला सांगा, हे 15 आपण कुठे ठेवू? हे 15 इथे ठेवू? हे तर 20 होणार मग इथे ठेवले तर. तर याला कुठे ठेवायचे विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या. कुठे ठेवायचं? इथे ठेवायचं. ठीक आहे? तर चाय आणि कॉफी पिण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती झाली? 15. तर 15 आपण इथे ठेवू. एवढं कळलं? 15 कुठे ठेवू आपण? वर ठेवू. कारण हे चाय आणि कॉफी पिण्यावाल्याची आहे. तशाच प्रकारे आता मला सांगा, की मी म्हणत आहे की चाय आणि दूध. काय विद्यार्थ्यांनो? चाय आणि दूध पिण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या, चाय प्लस दूध पिण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या 20 आहे. तर मी हे 20 कुठे ठेवणार विद्यार्थ्यांनो? इथे ठेवणार? इथे ठेवणार काय? नाही. कुठे ठेवणार विद्यार्थ्यांनो? इथे ठेवणार. इथे ठेवणार. इथे किती ठेवणार? 20 ठेवणार. एवढं कळलं? ठीक आहे. 5 असे विद्यार्थी आहेत जे सगळं पितात. चाय, दूध आणि कॉफी तिन्ही वस्तू पितात. 20 असे विद्यार्थी आहेत जे चाय आणि दूध पितात. 15 असे विद्यार्थी आहेत जे चाय आणि कॉफी पितात आणि टोटल 100 असे विद्यार्थी आहेत जे चाय पितात. एवढा डाटा आपल्याकडे आहे. आता मी तुम्हाला म्हणून राहिलो की फक्त या ओन्ली चाय आणि कॉफी पिणेवाले किती? इथे मी विचारून राहिलो की फक्त चाय प्लस कॉफी म्हणजे ओन्ली चाय प्लस कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती? आणि इथे पुन्हा सांगा फक्त चाय प्लस दूध म्हणजेच हे ओन्ली चाय प्लस दूध पिणेवाले विद्यार्थी किती? बस एवढं सांगून द्या मला. जर एवढं तुम्हाला कळलं ना, प्रॉब्लेम संपला. तर मला सांगा फक्त चाय आणि कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती येणार? सांगा पटकन. फक्त चाय आणि कॉफी पिणेवाले. तर बघा विद्यार्थ्यांनो, फक्त चाय आणि कॉफी पिणेवाले विद्यार्थी, चाय आणि कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 15. चाय आणि कॉफी पिणेवाले विद्यार्थी. पण आपल्याला फक्त चाय आणि कॉफी पिणेवाले विद्यार्थी किती मिळणार विद्यार्थ्यांनो? 10 मिळणार. का बरं? कारण 5 जे आहे विद्यार्थ्यांनो ते तीनही पेय पितात. चाय बी पितात, कॉफी पितात, दूध बी पितात. तर 10 काय होणार? फक्त चाय आणि कॉफी पितात. आणि मी म्हटलं दूध आणि कॉफी पिणेवाले तर ते 15. मी त्याला जर फक्त लावलं यार ओन्ली लावलं तर ते काय होणार? 10 विद्यार्थी होणार. ओके. सेम इकडे बघा. चाय, दूध पिणेवाले, चाय आणि दूध पिणेवाले विद्यार्थी किती आहे? 20 आहे. आता मी म्हणून राहिलो की फक्त चाय आणि दूध पिणेवाले विद्यार्थी किती होणार इथे? किती होणार? 15 होणार. बघा. ओके. आता हे 20 झाले की नाही? 20 जे विद्यार्थी आहेत ते चाय आणि दूध म्हणजे चाय आणि दूध तर 20 विद्यार्थी पिऊनच राहिले. पण आपल्याला फक्त चाय आणि दूध विद्यार्थी किती पिऊन राहिले? 15. फक्त चाय आणि कॉफी पिणेवाले किती आहेत? 10. एवढं कळलं का पहिले सांगा? बघा डिटेलमध्ये जाऊन राहिलो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट अँड क्लीन समजून राहिलो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं का पहिले सांगा? चला. एवढं तर कळलंच असेल. आता मी म्हणून राहिलो की फक्त लक्षात आहे इकडे? फक्त दूध पीने वाले. ओनली दूध पीने वाले किती? फक्त दूध पीने वाले किती होणार? सांगा. किती होणार? टोटल चाय पीने सॉरी फक्त दूध नाही. फक्त चाय पीने वाले. ओनली चाय पीने वाले किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सांगा. ओनली चाय पीने वाले. चाय पीने वाले किती आहे विद्यार्थ्यांनो? 100. किती आहे? 100 आहे. 100 आहे. आणि फक्त चाय पीने वाले किती निघणार? तर करा हे 100 मधून याला मायनस करा. 15 आणि 5 20 आणि हे किती झाले? 30. आणि मग म्हणजे मग काय होणार? फक्त चाय पीने वाले किती होणार? 70. किती होणार विद्यार्थ्यांनो? 70. फक्त चाय पीने वाले 70 विद्यार्थी आहे. ओके. एक वेळेस पुन्हा मी तुम्हाला समजून सांगतो. लक्ष द्या सगळ्यांनी. ओके. टोटल चाय पीने वाले 100 विद्यार्थी आहे. त्याच्यातनं चाय पीने वाले जे आहे, चाय पीने वाले 100 विद्यार्थी आहे.
आणि सर्व पिणेवाले किती आहे विद्यार्थी? 5 आहे. सर्व जे की चाय, कॉफी आणि दूध तीनही पितात. ठीक आहे. आता मी म्हणलं की फक्त म्हटलं की चाय आणि कॉफी पिणेवाले 15 विद्यार्थी आहेत. हे वर लिहिले. चाय आणि कॉफी पिणेवाले. मग मी त्याला फक्त या ऑनली लावलं. फक्त चाय पिणेवाले, फक्त चाय प्लस कॉफी पिणेवाले. फक्त चाय प्लस कॉफी पिणेवाले किती निघाले मग? 10 निघाले. किती निघाले? 10. का बरं? कारण 5 असे विद्यार्थी जे तीनही पितात आणि 10 प्लस 5 म्हणजे किती झाले? 15. तर दूध, चाय आणि कॉफी पिणेवाले किती निघाले मग? 15. पण मी जेव्हा फक्त लावलं तर किती निघाले? 10. तर फक्त चाय आणि कॉफी पिणेवाले 10. तशाच प्रकारे चाय आणि दूध पिणेवाले 20 आहे. मी त्याला फक्त लावलं, फक्त चाय आणि दूध पिणेवाले किती होणार? 15 होणार आणि 5 तर सगळेच पितात. त्याच्यानंतर फक्त चाय पिणेवाले किती आहे? 70. कसे काढले? 100 मधून ह्या तिघाची टोटल केली, जे मायनस केली. तर आपल्याला फक्त चाय पिणेवाले मिळाले. बस एवढा कन्सेप्ट तुम्हाला समजायचं होतं. याच्यावर कमाल, किमान ते तर मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, सेम क्वेश्चन असं विचारलं जातं. तर याच्यावर आपण एक प्रश्न बघूया, ज्याच्यात तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर होणार. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या हा एक. ओके. चला, मी याला रफ करतो. हम्म. हम्म. ठीक आहे. चला आता क्वेश्चन कडे जाऊया आपण. हा इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्याच खाली हा सॉरी, हा मराठीत आहे आणि याच्याच खाली हा इंग्लिशमध्ये आहे. ओके. चला तर मग मराठीत याला बघूया, या क्वेश्चनला. बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न असा आहे की एका वर्गात एकूण 120 विद्यार्थी आहेत. ओके. टोटल किती आहे विद्यार्थ्यांनो? 120 विद्यार्थी आहे. ओके. 60 जण टाइम्स ऑफ इंडिया वाचतात, 55 जण हिंदू वाचतात, 45 जण इकॉनॉमिक टाइम्स वाचतात. ओके. चला आपण एवढं काढून घेऊया. एवढं डायग्राम थ्रू काढून घेऊया. ही एक डायग्राम झाली. थोडी छोटी घेऊया, खूप मोठी होऊन राहिली. ही एक डायग्राम झाली विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हा दुसरा सर्कल झाला. ठीक आहे. आणि हा तिसरा सर्कल झाला. सर्कल बनून नाही राहिला माझ्याने, पण याला कन्सिडर करा. ठीक आहे. हा तिसरा सर्कल झाला. ओके. चला, काय म्हणून राहिले की 60 जण टाइम्स ऑफ इंडिया वाचतात. तर हा झाला आहे टाइम्स ऑफ इंडिया. याला आपण देऊ टाइम्स ऑफ इंडिया. किती जण वाचतात? 60. म्हणून आपण इथे 60 लिहिलं. ओके. 55 जण हिंदू वाचतात. ओके. तर याला मी हिंदू कन्सिडर करतो, म्हणजे एच. तर हे किती वाचून राहिले? 55 जण. एवढं कळलं? ठीक आहे. हा तिकडे चालला वाटते. ओके. तर मी इथे लिहितो. हा काय? एच. किती जण आहे? 55 जण. हे 55 जण काय? हिंदू वाचून राहिले. ओके. त्यानंतर असं लिहितो मी. एच 55. हा जो हिंदू आहे, हिंदू वाचनेवाले 55 जण आहे. ठीक आहे. आता समजायला ना. त्यानंतर 45 जण इकॉनॉमिक टाइम्स वाचून राहिले. हे जे आहे इकॉनॉमिक टाइम्स वाचून राहिले. किती? 45 जण. ठीक आहे. ओके. एवढा डाटा आपल्याला कळला. आता काय म्हणून राहिले की त्यामध्ये 19 जण टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू दोन्ही वाचतात. ओके. काय म्हणून राहिले? टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू दोन्ही वाचणाऱ्यांची संख्या किती दिली आहे? 19. किती दिली आहे? 19. तर ते 19 कुठे लिहू आपण? इथे लिहू. दोन्हीही वाचण्यावाली संख्येची, दोन्हीही म्हणजे जो टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू वाचतो असे किती व्यक्ती आहे? 19 व्यक्ती आहे. ठीक आहे. आपण एवढं लिहिलं. मग काय म्हणून राहिलं की 12 जण जे आहे ते हिंदू आणि इकॉनॉमिक टाइम्स दोन्ही वाचतात. अच्छा, इकॉनॉमिक टाइम्स हा आहे आणि हा हिंदू आहे. तर असे किती टोटल किती लोक आहे? 12. ओके. तर 12 विद्यार्थी जे आहे ते इकॉनॉमिक टाइम्स आणि हिंदू हे दोन्ही वाचतात. किती असे विद्यार्थी आहे? 12. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हे किती आहे? 12.
एवढं कळलं? 15 जण इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया. अच्छा. इकॉनॉमिक टाइम्स प्लस टाइम्स ऑफ इंडिया. हे किती जण वाचतात विद्यार्थ्यांनो? असे 15 जण वाचतात. ठीक आहे. तर हे 15 जण वाचतात. ठीक आहे. तर 15 कुठे येणार? इकडे येणार. तर मी इथे 15 लिहून राहिलो. ओके. ठीक आहे. हे तुम्हाला दिसून नाही राहिलं वाटते है ना? तर मी काय करतो याला इकडं ठीक आहे. तसा तुम्ही डाटा इकडे लिहिलाच आहे. ते तुम्हाला दिसतच असेल. ठीक आहे. तेवढं तुम्ही आता गृहीत पकडू शकता. आपल्याकडे एवढाच बोर्ड आहे. याच्याहून जास्त मोठा बोर्ड आपल्याकडे आहे नाही. तर तुम्ही पण थोडे ॲडजस्ट करा. मी पण ॲडजस्ट करतो. ठीक आहे. तर चला 19, 12 आणि 15 कसं आले हे आपण लिहिलं. मेन म्हणजे डाटा इथे फोकस करा तुम्ही. ठीक आहे. आता काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो, की 15 जण इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया दोन्ही वाचतात आणि 4 जण जे आहेत सर्व तीनही वर्तमानपत्रे वाचतात. अच्छा. इथे जे आहेत 4 हे जे 4 लोकं आहे ना, हे जे 4 लोकं हे सगळं वाचतात विद्यार्थ्यांनो. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाही वाचतात, हिंदू बी वाचतात आणि इकॉनॉमिक टाइम्स पण वाचतात. ठीक आहे. सर्व. ठीक आहे. ऑल. ऑल वाचनेवाले किती आहेत? 4 आहे. ठीक आहे. ओके. चला. आता काय म्हणून राहिलं आता बाकीच्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ, फाइंड आउट करून घेऊ. ओके. ज्या बाकीच्या रिमेनिंग व्हॅल्यू जे आहे ते आपण इथे फाइंड आउट करून घेऊ. चला करा, फाइंड आउट करा. काय म्हणून राहिले, की आता बघा टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले किती आहे? अच्छा, सगळ्यात पहिले हे बघू. टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू. टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू वाचनेवाले टोटल किती आहे? 19 आहे. टोटल 19 आहे. तर ओन्ली फक्त टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू वाचनेवाले किती होणार? 15. किती होणार? 15 होणार विद्यार्थ्यांनी. इथे बघा ऑनली लिहितो मी. ऑनली या फक्त. फक्त. ऑनली या फक्त. किती होणार हे? टाइम्स ऑफ इंडिया प्लस हिंदू वाचनेवाले किती होणार? 15. तशाच प्रकारे फक्त काय होणार? इकॉनॉमिक टाइम्स प्लस हिंदू. फक्त इकॉनॉमिक टाइम्स प्लस हिंदू आणि हे फक्त इकॉनॉमिक टाइम्स प्लस टाइम्स ऑफ इंडिया. ओके. आता मला सांगा टाइम्स ऑफ इंडिया प्लस हिंदू फक्त वाचनेवाले किती झाले? 15. त्याचप्रकारे इकडे बघा इकॉनॉमिक टाइम्स आणि हिंदू. फक्त इकॉनॉमिक टाइम्स आणि हिंदू वाचनेवाले किती होणार? हे 4 आहे तर हे किती होणार? हे 8 होणार. ओके. हे किती होणार? 8. त्याचप्रकारे फक्त इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया. इकॉनॉमिक टाइम्स. ठीक आहे. इकॉनॉमिक टाइम्स आहे. हा काय? इकॉनॉमिक टाइम्स. इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया. इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया दोन्ही वाचनेवाले 15 आहेत. फक्त इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले किती होणार? 11. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? बघा किती स्लो चालून राहिलं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजले पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून खूप स्लो चालू आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आणि हे आपल्याला एक्झाम मध्ये खूप कन्फ्यूज करतात जेव्हा ऍक्च्युअल मध्ये पेपर द्यायला बसतो. तर म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन माझ्याकडनं समजून घ्या आणि शेवटपर्यंत बनवून राहा विद्यार्थ्यांनो. तर इथे कळलं विद्यार्थ्यांनो बघा टाइम्स ऑफ इंडिया किती? 60. अच्छा ठीक आहे. फक्त टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू वाचनेवाले 15. फक्त इकॉनॉमिक टाइम्स आणि हिंदू वाचनेवाले 8 आणि फक्त इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले किती झाले? 11. एवढं कळलं? ठीक आहे. आता ऑनली बघू. ठीक आहे. आता ऑनली बघू विद्यार्थ्यांना. आता ऑनली वाले कुठे लिहू? मी इथं लिहितो. ठीक आहे. ऑनली बघा. ऑनली म्हणजे फक्त. फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले किती होणार? फक्त हिंदू वाचनेवाले किती होणार? दिसते ना खाली? आणि फक्त इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले किती होणार? ठीक आहे. तर मला सांगा आता. करा पटापट फाइंड आउट करा. फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले हे किती होणार? पटकन सांगा. फक्त. आता टोटल किती आहे? 60 आहे. तर हे किती झाले? 15 आणि 11 किती झाले? 26. 26 आणि 4 किती झाले? 26 आणि 4 30. तर 60 मधून 30 गेले, 30 राहिले. तर फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले किती झाले विद्यार्थ्यांनो? 30. ओके. कळलं एवढं? कळलं का विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. आता मला सांगा फक्त हिंदू वाचनेवाले किती आहे? फक्त हिंदू वाचनेवाले. आता हे बघा 15 आणि 4 किती झाले? 19. 19 आणि 8 किती झाले? 27. किती झाले हे?
27 आणि हिंदू वाचनेवाले किती आहे 55 आहे. ठीक आहे, ते आपण याच्यातनं मायनस करून घेऊ. ठीक आहे, 10तून 7 गेले, 3 आणि 5 8 राहिले, हातचा परत आणि 2, 5तून 3 गेले, तर हे किती होणार? फक्त हिंदू वाचनेवाले किती होणार विद्यार्थ्यांनो? 28. कळलं का एवढं? फक्त हिंदू वाचनेवाले किती होणार विद्यार्थ्यांनो? 28. ओके, चला आता पुन्हा सांगा फक्त इकॉनॉमिक टाइम्स. आता फक्त इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले किती होणार? 11 आणि 4 किती झाले? 15. 15 आणि 8 किती झाले? 23. ठीक आहे, आणि टोटल किती आहे? 45. मधून काय करू आपण? 23 मायनस करू. ते 5तून 3 गेले 2 राहिले आणि 4तून 2 गेले 2 राहिले, म्हणजे टोटल किती आहे? 22. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? सांगा. म्हणजे मला म्हणता येणार की फक्त इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले किती आले? 22. किती आले? 22. ओके, म्हणजे फक्त इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले विद्यार्थी 22, फक्त हिंदू वाचनेवाले 28 आणि फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले 30 विद्यार्थी. एवढं कळलं? हा डाटा आपण पूर्ण फाइंड आउट केला. हा डाटा आपण पूर्ण फाइंड आउट केला विद्यार्थ्यांना. ठीक आहे, ओके, ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? आता आपण क्वेश्चन्स बघू. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन काय म्हणून राहिला की फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? अच्छा, तर मी इकडे लिहू का क्वेश्चनचे आन्सर? तुम्हाला दिसणार नाही जर लिहिलं तर. ओके, तर काय करू आता याच्यासाठी? ठीक आहे, हे शेवटी लिहितो. इकडे इकडे दिसणार तुम्हाला. तर फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? तर फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचण्यावाल्याची संख्या किती आहे? 30 आहे. तर हे बघा 30. पहिल्याचं उत्तर किती आलं? 30. ओके, पहिल्याचं उत्तर किती आहे? आन्सर इथे मी आन्सर लिहून राहिलो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, पहिल्याचं उत्तर किती आहे? 30 आहे. फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 30 आहे, पहिल्याचं उत्तर. ठीक आहे, दुसऱ्याचं काय? फक्त हिंदू वाचण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? फक्त हिंदू वाचण्यावाल्याची संख्या किती होते? 28. किती होणार? 28. सेकंडचं उत्तर किती होणार विद्यार्थ्यांनो? 28. आता थर्ड बघा विद्यार्थ्यांनो, टोटल. काही गोष्टी मी वर पण लिहू शकतो. वर म्हणजे एवढ्या पोर्शन मध्येच जागा मिळून राहिली. ठीक आहे, बघा थर्ड क्वेश्चन बघा. अचूक 2 वर्तमानपत्रे वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? अचूक म्हणजे एक्झॅक्टली 2 वर्तमानपत्र. एक्झॅक्टली 2 वर्तमानपत्र वाचण्यावाले विद्यार्थ्यांची संख्या किती? एक्झॅक्टली 2, फक्त 2 वाचतात. तर 2 कोण वाचतात? फक्त हे 11 आणि 15 किती झाले? 26. 26 आणि 8 किती झाले? 34. किती झाले? 34. तर फक्त 2 पेपर वाचण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 34. एवढं कळलं? चला चौथा बघूया आता. कारण त्यांनी विचारलंय की अचूक 2 म्हणजे एक्झॅक्टली 2 वर्तमानपत्रे वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची. चौथा क्वेश्चन बघा. किमान एक वर्तमानपत्रे वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? किमान एक म्हटलं. काय म्हटलं विद्यार्थ्यांनो? किमान एक. काय म्हटलंय? किमान एक. ठीक आहे, इथे लिहितो किमान एक. ओके, काय म्हटलंय? किमान एक. किमान एकच्या म्हणजे काय होतं? एक किंवा एकापेक्षा जास्त. एक किंवा एकापेक्षा जास्त. एक किंवा एकापेक्षा जास्त वाचण्यावाल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? सांगा. आता बघा इथे बघा लक्षात द्या विद्यार्थ्यांनो. ओके, कुठे लिहू? जागाच नाही. ठीक आहे ना. ओके, तर इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. इथे इथे होते. इथे बघा, एवढ्या पोर्शन मध्ये मी लिहितो. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. चौथ्या क्वेश्चनचे आन्सर. लक्ष द्या. चौथ्याचं उत्तर लिहून राहिलो म्हणजे ते की किमान एक वर्तमानपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? म्हणजे एक किंवा एक पेक्षा जास्त. तर सगळ्यात पहिले एक वाचण्यावाल्या विद्यार्थ्यांची बघू. हे 30, हे 22 आणि हे 28 किती झाले? हे 30 आणि 20 50 आणि 2 52, 52 आणि 8 60 आणि 2 80. म्हणजे हे फक्त एक वाचनेवाले, एक वर्तमानपत्र वाचनेवाले. आता 2 वर्तमानपत्र वाचनेवाले 15 11 आणि 8. 15 आणि 11 किती झाले? 26. 26 आणि 8 किती झाले? 26 आणि 4 30 आणि हे 34. प्लस हे किती झाले? हे 2 वर्तमानपत्रवाले.
हे किती झाले 2 वर्तमानपत्र आणि 3ही वर्तमानपत्र वाचनेवाले किती आहे 4. तर टोटल किती झाली विद्यार्थ्यांनो यांची सांगा. टोटल किती झाली? टोटल यांची किती झाली विद्यार्थ्यांनो? टोटल किती झाली यांची सांगा. 4 आणि 4 8 आणि हे 8 आणि 3 11 म्हणजे टोटल 118. किती विद्यार्थी आहे? 118 म्हणजे किमान एक वर्तमानपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? म्हणजे एक पेक्षा जास्त वर्तमानपत्र वाचण्यावाल्यांची संख्या किती आहे? 118. आता पाचवा बघू. पाचवा प्रश्न आहे कमाल एक वर्तमानपत्र. काय विचारून राहिलाय? कमाल एक वर्तमानपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? कमाल म्हटलं आता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एवढं कळलं. कमालचा मिनिंग काय असतो? कमालचा मिनिंग काय असतो विद्यार्थ्यांनो सांगा. कमालचा मिनिंग काय असतो? कमाल इथे लिहितो. कमाल. कमालचा मिनिंग काय असतो? कमालचा मिनिंग असतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, कमालचा मिनिंग काय असतो? कमालचा एक किंवा काहीच नाही. एक किंवा शून्य काहीच नाही. तर ते काय म्हणून राहिले? कमाल एक वर्तमानपत्र. कमाल एक वर्तमानपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? म्हणजे त्यांनी एकच वाचला पाहिजे या काहीच नाही वाचला पाहिजे. तू फक्त कमाल एकच रसगुल्ला खाऊ शकतो. म्हणजे तू फक्त एकच खाणार या काहीच नाही खाणार. ठीक आहे, तर सांगा कमाल एक वर्तमानपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. तर कमाल एक वर्तमानपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय होणार विद्यार्थ्यांना लक्ष द्या. काय होणार? तर एक किती वाजत आहे? एक हे 30 हे 28 आणि हे 22. 30 आणि 22 किती झाले? 52. 52 आणि 28 किती झाले विद्यार्थ्यांनो? 52 आणि 28 झाले 80. 80 हे झाले. ओके, एवढं कळलं. प्लस येणार. तर प्लस काऊन घेतलं? कारण असे बी विद्यार्थी आहे जे एकही वर्तमानपत्र वाचत नाही. तर कोण आहे? 120 मधून आता सगळ्यात पहिले सगळ्याची हे बघा इथे बघा. कमाल चौथा क्वेश्चन कडे लक्ष द्या. किमान एक वर्तमानपत्र वाचण्यावाले विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 1 बी चालेल, 2 बी चालेल आणि 3 बी चालेल. टोटल किती आहे? 118. टोटल किती आहे विद्यार्थ्यांनो? 118. तर आपण आता असे विद्यार्थी आहेत जे एकही वर्तमानपत्र वाचत नाही तर त्यांना काय करू आपण विद्यार्थ्यांनो? काय करू? 120 मधून 118 गेले. किती राहिले? 2 राहिले. ठीक आहे, दिसून नाही राहिलं वाटते. ठीक आहे, तिकडे लिहितो. 120 ह्या पाचवा क्वेश्चन 120 मधून 118 गेले. किती राहिले विद्यार्थ्यांनो? किती राहिले? 2 राहिले. तर इथे काय घेऊ आपण? +2 घेऊ. म्हणजे 2 असे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनो 120. ठीक आहे, 120 मधून 18 गेले. हे किती राहिले? 2 राहिले. ठीक आहे, म्हणजे 2 असे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनो. हे 2 हे इथे लिहिलं आहे. इथे 2 आणि हे 2. तर 2 असे विद्यार्थी आहे जे कोणताच न्यूजपेपर कोणताच वर्तमानपत्र वाचत नाही. तर टोटल आन्सर किती होणार याचं वालं? 82. तर पाचव्याचे आन्सर किती होणार विद्यार्थ्यांनो? 82. हा होता क्वेश्चन. बघा, हा होता क्वेश्चन विद्यार्थ्यांनो. आणि हा परीक्षेत सॉल्व्ह करायला घाम काढून टाकतो. बघा आपण किती सोप्या पद्धतीने शिकलो कशा प्रकारे काढायचा म्हणून. टोटल विद्यार्थी दिलाय 120. ठीक आहे, टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले, हिंदी वाचनेवाले आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले एवढे. ठीक आहे, पूर्ण वाचनेवाले 4 एवढे. फक्त म्हणजे 19 टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू वाचनेवाले 19. फक्त टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू वाचनेवाले 15. हिंदू आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले 12. फक्त हिंदू आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले 8. टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक्स टाइम्स वाचनेवाले विद्यार्थी 15. फक्त टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले 11. ठीक आहे, आता मग काय काढलं आपण? ऑनली टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले म्हणजे फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचनेवाले 30. फक्त हिंदू वाचनेवाले 28 आणि फक्त इकॉनॉमिक टाइम्स वाचनेवाले 22. आणि यावरून आपण प्रश्नाचं उत्तर काढलं. ठीक आहे, कळलं विद्यार्थ्यांनो? कळलं? तर हा होता आजचा सेशन. तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.